बुद्धभूमी मावसाळा येथून निघालेल्या धार्मिक धम्म सहलीतील सर्व उपासक रात्री वेळूवनामध्ये मुक्कामी होतो। ही बिल्डिंग आहे। या बिल्डिंगमध्ये आपल्या उपासकांना राहण्याची संपूर्ण व्यवस्था या ठिकाणी होती। आतमध्ये संपूर्ण व्यवस्था आहे। आंब्याच्या झाडाला बघा किती बहार आलेला आहे, आपण बघतोय। नहीं यावर शांबेले फुटले आंबे फुटले बाई यावर बार ज्यादा आहे सगळ्यांकडे बारी खाऊ दे ना हे किचन आहे। आज पत्ता गोभी आहे। हीच ती बिल्डिंग आहे। या बिल्डिंग मध्ये रात्री आपल्या उपासकांना राहण्याची खूप छान व्यवस्था केली होती। या ठिकाणी पूर्ण गादी, पलंग, अंगावरील चादर आणि गरम पाण्याचे गिझर वगैरे सर्व व्यवस्था या बिल्डिंग मध्ये केलेली होती। आणि आपल्या धम्म सहलीतील सर्व उपासक आता वेळूवन बघण्यासाठी निघालेले आहेत। आता आमच्या साळवे आहेत, भोकरदनहून आलेले आहेत, कुंभारीवरून, लिमगाववरून आलेले आहेत। हे आमचे बाबा आहे पांड्या, आमचा पांडा। ही संपूर्ण ही बिल्डिंग आहे। या बिल्डिंग मध्ये आपल्या उपासकांना राहण्याची व्यवस्था केली होती। ही गाडी आहे आपली संस्कृती ट्रॅव्हल्सची। हीच ती गाडी आहे संस्कृती ट्रॅव्हल्स। याच गाडीने आपण धम्म सहलीचा प्रवास करत आहोत। उनको बोल दे कहाँ छोड़ने का संगीता नहीं आता है तिला नहीं, वो छोकरी को ऊपर नहीं चढ़ता है। नहीं आता आपण राजगिरी येथील वेळूवनाला भेट देण्यासाठी निघालेलो आहोत। सर्व आपल्या धम्म सहलीतील उपासक आता राजगिरी येथील वेळूवनाकडे निघालेले आहेत।
ओ पांडा हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी स्थापित केलेला आहे. आता आपण या ठिकाणी वेळुवनामध्ये पोहोचत आहोत. हा वेळुवनचा मेन गेट आहे. ₹20 आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक आता वेळुवन बघण्यासाठी पोहोचलेले आहेत. हे तिकीट काउंटर आहे आणि या ठिकाणी ₹20 तिकीट आहे. आपापले प्रत्येक जण ₹20 तिकीट घेतील आणि आतमध्ये प्रवेश करतील. आता सुंदर भगवंताच्या प्रतिमा या ठिकाणी गेटवरती स्थापित केलेल्या आहेत. हे सिलिंग बघा, अतिशय खूप छान सुंदर सिलिंग. आपण आता वेळुवनामध्ये प्रवेश केलेला आहे. हा संपूर्ण आपण बघत आहोत वेळुवनाचा परिसर आहे. संपूर्ण वेळुवन. आपल्या धम्मसहलीतील उपासक आता तिकीट काउंटरवर आलेले आहेत. तिकीट काउंटरवर ₹20 पर हेड तिकीट घेणार आहेत आणि आता वेळुवनामध्ये आतमध्ये प्रवेश करत आहेत. अशा पद्धतीने सर्व तिकीट घेऊन आपापले तिकीट घेऊन आतमध्ये प्रवेश करत आहेत. मला पडा चला चला. चप्पल कोणी काढली? चप्पल चप्पल कोण आहे? बंदीची मशीन आहे काय बाळू कोणाची? राजगिरी येथील वेळुवनामध्ये आपल्या धम्मसहलीतील उपासक पोहोचले आहेत. हा संपूर्ण वेळुवन बघा. हा संपूर्ण वेळुवनाचा परिसर आहे.
हाव ना. हा संपूर्ण वेळुवन आहे. राजा बिंबिसाराने भगवंताला हेच ते वेळुवन दान दिलेलं होतं. वातावरणावर असं दाखवलं काय काढलं आम्हाला. रंजना घरी म्हणतो ती. हेच ते वेळुवन आहे. तथागतांना राजा बिंबिसारांनी हे वेळुवन दान दिलेलं आहे आणि या वेळुवनामध्ये आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेले आहे. संपूर्ण हा वेळुवनचा परिसर आहे. अतिशय सुंदर हा परिसर आहे आणि अगदी सकाळी सकाळी आपल्या धम्मसहलीतील उपासक या ठिकाणी पोहोचलेले आहेत. या ठिकाणी अतिशय एक भगवंताची ही मूर्ती आहे. या ठिकाणी बघा हे विदेशी लोकांनी या ठिकाणी प्रत्येक मूर्तीला या सोनं चढवलेलं आहे आणि याच मूर्तीसमोर आपले धम्मसहलीतील उपासक आता सील ग्रहण करणार आहेत आणि 5-10 मिनिटं ध्यान करणार आहेत. मन अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि स्वखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि. ओकास वंदामि भन्ते द्वारतेनं कतं सब्बं अपराधं क्षमतु मे भन्ते. द्वितीयंपि तृतीयंपि ओकास वंदामि भन्ते
स्वारतेनं कतं सब्बं अपराधं खमतु मे भन्ते ओकास अहं भन्ते त्रिशरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देथ मे भन्ते द्वितीयंपि तृतीयंपि अहं भन्ते त्रिशरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देथ मे भन्ते। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि